कॅश प्राइज दिले जाईल. एटीएम ओपन आहे करंतरीचे धावा देखील बनवा आणि त्याचबरोबर पैसे देखील कमवा असं म्हणायला हरकत नाही. यस पहिल्या मॅचचा सुपरस्टार खेळाडू साहिल ज्याने मात्र 42 धावा चोपून काढल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि इथे तयार हलक्या हाताने खेळतोय. सिंगल मात्र नक्की पाहायला मिळेल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते एक. सिंगल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. आणि यस पहिल्या मॅचची हायलाइट बघा आपण काय कमालीचे फटके पाहायला मिळाले ते साहिल कडून. रोहन मात्रेवर हा हल्ला सुपर बॅटिंग. स्ट्राईकला आता मात्र रोशन असेल. हर्षित डावकुरा फलंदाज गोलंदाज आहे. उंच गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेकंड अटेम्प्टला कॅच करतोय. विकेटचं पतंग परतावा लागेल डीजे. आणि डावकुरा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यावर स्विंग होणार बाहेर जाणार आणि फरक पडतो यावेळेस. आतेश क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. गोल्डन पास्तळ इकडे मात्र चांगला चेंडू आहे. थोडा मात्र पुढे आला होता बॅट्समन फसला होता परंतु अंतिम क्षणाला मात्र यावेळेस आपण बघू शकता तर बॅट यावेळेस चेंडूवर थांबवली जाते आणि एक धाव असेल. एक धाव मात्र आपण बघू शकता तर पूर्ण होणार. स्कोरबोर्ड यावेळेस एक धावेने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 4 चेंडू फेकून झाले 2 धावा परंतु साहिल आहे हा हुकुमी इक्का आहे गोल्डन पास्तळचा आणि कमालीची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण बघू शकता तर एक चांगली मॅच आणि यावेळेस टफ फाईट असेल. इकडे मात्र कमाल फटका आणि सीमा पार चौकार. 4 धावा मात्र यावेळेस पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. ओरपीच चेंडू चांगला फटका. सोमवारी मात्र आपण बघू शकता तर 29/5/2023 आपल्याला पाहायला मिळेल आरडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि इकडे मात्र जर बघायला गेलं तर एक दर्जेदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 7,000 द्वितीय पारितोषिक 4,000 आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रवेश फी असेल 1,000 रुपये. रजनी क्रिकेट नाईट क्रिकेट यावेळेस मात्र दबाव आहे गोलंदाजावर. डाऊन द लेग साईड वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 7 धावा धावपलकावर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता तर गोल्डन पास्तळ आणि धावा बोर्डला मात्र लावण्याची जिम्मेदारी जी आहे ती बॅट्समनची आहे. साहिल त्यामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. मी म्हणेल की कमाल मात्र यावेळेस बॅट्समन पाहायला मिळते. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळतोय यावेळेस साहिल. इथे मात्र एक धाव असेल. चारित्र्य आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 8 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आणि पहिला षटक आपण पाहू शकता तर यावेळेस पाहायला मिळतोय. हर्षित आणि 8 धावा खर्च करतोय. थोडा स्पीडअप ठेवा तर इतर संघाला विनंती आहे. अजूनही मॅचेस बाकी आहेत
टीम मिटिंग्स वारंवार घेऊ नका. गोलंदाज आपण बघू शकतात चारित्र्य आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी इथे मात्र येत असताना. पत्र इथे जर कोणत्याही बॅट्समनने धावून जर 10 धावा जरी पूर्ण केल्या कशाही 10 धावा जर पूर्ण केल्या एकट्याच्या तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राईज करण तरीकडून फटका चांगला आहे. यावेळेस जात असताना डीप मध्ये साहिल इकडे आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा यावेळेस मात्र चांगलं क्षेत्रक्षण आणि नाही यावेळेस सीमा पार चौकार 4 धावा एडीजे. यस मात्र यावेळेस 10 धावा पूर्ण होताना साहिलच्या 100 रुपये कॅश प्राईज साहिलला देण्यात येईल करण तरीकडून आणि हे प्रोत्साहन वाढत जाते. आपण बघू शकतात गोल्डन पासळ संघाचं स्कोरबोर्ड मात्र 12 धावा धावपलकावर एक गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस आपण बघू शकतात एक चांगली मॅच देखणी मॅच चारित्र्यावर हल्ला शॉर्ट पिच चेंडू होता पॉईंटच्या भागामध्ये चांगल्या रीतीने खेळला जातो आणि इथे मात्र धावा जमा केल्या 4. साहिल हा मात्र काही लयमध्ये आहे काही फॉर्ममध्ये आहे. साहिल राऊत आपल्याला पाहायला मिळते खरोखरच आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये 42 धावा आणि या मॅचमध्ये देखील सेपआउट करून मारण्याचा प्रयत्न इकडे मात्र बॅटवर नीटचा चेंडू आला नाही. 1 धावा असेल स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावपलकावर आहेत. एक चांगली मॅच आपण पाहू शकता. दहिसर देखील मात्र चांगला संघ आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर त्याच जोडीला तेवढा ताकदीचा संघ गोल्डन पास्तळ. यानंतर होणारी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला कोळगाव आणि दुसऱ्या बाजूला फायर पास्तळ हे संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कोळगाव आणि त्यांच्या विरुद्ध फायर पास्तळे फुलटा स्वतः चेंडू मिस टाइम आहे आणि इकडे दुसऱ्यांदा कॅच करताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विकेट. क्रिकेटची हीच मात्र कमाल आहे. कधी कधी मात्र खराब चेंडूवर देखील विकेट मिळतो. यावेळेस उर्फी चेंडू ऑन साईडला फटका सागर आहे त्यामुळे सिंगलच असेल. यावेळेस सिंगल डबलवर तेवढा मात्र विश्वास नाही. चौकार षटकारासाठी ओळखला जाणारा हा बॅट्समन आहे. 1 ओव्हर 4 चेंडू आणि 14 धावेचं यावेळेस आपण बघू शकतात 14 धावा धावपलकावर आहेत आणि 2 विकेट गेलेले आहेत. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर ग्लांचा फटका आहे हलक्या हाताने खेळते डिप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक 1 धाव असेल हर्ष आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅच करताना मात्र क्षेत्ररक्षक कनव आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली कॅचिंग आणि खरोखरच कॅचेस विन मॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्ही एखाद्या बॅट्समनला जेव्हा संधी देतात तेव्हा मात्र तुम्ही आपल्या टीमला बॅकफूटवर नेतात आणि यावेळेस 2 कॅच करताना कनव पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. चारित्र्य धावसंख्या 15 स्कोरबोर्डवर आणि आपण बघू शकता दहिसर आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन पास्तळ शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आता फटका चांगला आहे सागरचा. इकडे मात्र जिंकून जाणार का पाहूया. एक टप्पा सीमारेषा पार चौकार 2
गोलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस चेंडू स्वेर मारा वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 आणि कमाल आहे. साहिलचं कौतुक करेल तेवढं कमी. आज एकटा धुरा सांभाळतोय आणि त्याला मात्र जॉईंट करत असताना सागर 2 मध्ये 5 देखील 6 मध्ये 12 वर पुन्हा एकदा साहिल पोहोचलाय. 20 धावा धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर महेंद्र तयार. राईट मुद्दा विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू पाहायला मिळतो इथे मात्र महेंद्र चॅलेंजिंग असेल कारण की साहिल एक चांगल्या लयमध्ये आहे. चांगले फटके खेचतोय. बॅट स्विंग खूप चांगलं. शॉट सिलेक्शन खूप चांगलं आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू. पुन्हा एकदा मात्र व्हेरिएशन स्लोवर फसवा चेंडू परंतु इकडे दिशाहीन. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 21 धावा धावपलकावर 2 चेंडू 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले त्या षटकामध्ये परंतु 2 जे आहेत ते वाईड आहेत आणि 1 चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर एकच चेंडू हाताळते 2 धावा खर्च करतो इकडे गोलंदाज महेंद्र. षटक क्रमांक आपण बघू शकता तर 3रा फटका सजवला इकडे ऑन साईडला फसलाय तो नो मॅच लँड मध्ये पडेल. 1 पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होणार. मोठे क्षेत्रफळ आहे इथे मात्र मैदान मोठं आहे त्यामुळे मात्र नक्कीच इथून 2 धावा मात्र पूर्ण होणार. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते 23 धावा धावपलकावर. चेंडू झालेत 2 अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. एक्स्ट्रा हाताळतोय. जेव्हा कधी मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो कॅप्टन त्याला नक्की सांगतो की बॅटीने धावा बनवू द्या एक्स्ट्रा मात्र हाताळू नका आणि इकडे तेच पाहायला मिळते. थोडा एक्स्ट्रा हाताळल्यानंतर मात्र दबाव येते परंतु 2 चेंडू देखील चांगले हाताळले जाते. डॉट आणि त्यावर डबल. तयार लॉवर फुल टास पटका फसला परंतु इकडे मात्र यावेळी 4 धावा पाहायला मिळतील. षटकार 6 धावा आणि सुपर स्ट्रोक साहिलच्या बॅट मधून येतो हा षटकार. फुलटच चेंडूला पाठवला आउट ऑफ पार आणि 100 रुपये कॅश प्राइज मिळणार. म्हणजे साहिल आता पोहोचलाय 20 वर म्हणजे 300 रुपयाचा हकदार झालेला आहे. 100 आणि त्याचबरोबर ह्या 20 धावा त्या 200 300 रुपयाचा हकदार करण तरी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी पारितोषिक लगावलं आहे. आणि इकडे मात्र 1 धाव असेल. मी म्हणेल की पहिल्या मॅचला करण तरी असता तर साहिलची बॅटिंग बघून मात्र अक्षरशः खुश झाला असता. आताही मात्र खूप चांगली बॅटिंग करत आहेत आणि नक्कीच मात्र तेव्हा जर करण साहेब असते तर मात्र त्यांच्या खिशातून कमीत कमी 1000 रुपये तरी इकडे खर्च झाले असते कारण की 3-4 षटकार आणि 41 धावाची इनिंग त्याने खेळली होती. इथे मात्र 21 धावावर पोहोचते 10 मध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 30 धावा धावपलकावर त्यामधला 21 मात्र पाहायला मिळते. सागर आता मात्र क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न सागरचा. इथे 1 धाव असेल. शेवटचा चेंडू अजूनही येणं शेष आहे. 31 स्कोर कार्डवर 12 धावा आतापर्यंत खर्च करतोय ओव्हर मध्ये. 31 धावा आणि शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील 31 स्कोर कार्डवर. चला जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. फायर पास्तळे आणि त्यांच्या विपक्ष कोळगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. फायर पास्तळे आणि कोळगाव कॅप्टनला विनंती आहे या टॉस साठी. फटका स्विंग केलाय उंच गेलाय. हर्ष मात्र पोचेल का यावेळेस. खूप चांगला प्रयत्न. किस्मत भी बहादुरों का साथ देते आणि खरोखरच इकडे मात्र यावेळेस पाहायला मिळतोय की चेंडू हवेमध्ये जरी गेला तरी साहिलचा चेंडू जो आहे तो मात्र नो मॅच लँड मध्ये पडतोय. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस आपण बघू शकतात 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड मात्र 33 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. मात्र आपण बघू शकतात 23 धावा धावपलकावर 11 चेंडूचा मागे आपण बघू शकतात 23 वर खेळतो आणि 33 धावा धावपलकावर आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. टॉस केला जाईल. एक बाजूला कोळगाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल फायर पास्तळे संघ. अजयजी घर तिकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. आपण बघू शकतात आमचे मान्यवर अजयजी घर तिकडे मात्र उपस्थित. यावेळेस नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय कोळगाव वर्सेस फायर पास्तळ. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने असेल आणि यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल कोळगाव संघाने
इकडे मात्र जिंकलेला आहे. अभिनंदन कोळगाव संघाचं. आणि काय माहिती इकडे मात्र आपण बघू शकता निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. कोळगाव संघाला विनंती आहे. टॉस विन केलेला आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. येस आता मात्र विकेट येतोय यावेळेस सागर बॅक टू डगआउट्स. चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. पहिलाच चेंडू आणि यावेळेस भावेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रताप लागेल यावेळेस बॅट्समनला. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये. में अगर बीचों बीच गेंद लगती है तो बाउंड्री पार ही गिरती है. आणि आपण बघू शकता यावेळेस तयार वंदेश उंच कोरा हायटेड यावेळेस बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आता मात्र 5 बाकी आहेत. भावेश तयार आणि वंदेचा फटका खूप चांगला आहे परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कल्पेश बॅक टू डगआउट्स. कार्डवर 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. वंदेश गोल्डन डकचा शिकार. ओव्हर पिच होता मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर रिजनला. इथे मात्र जर बघायला गेलं तर कॅच आउट होताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर हार्दिक. साहिल आहे नो स्ट्राईकला 23 धाव्यावर खेळतोय. स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे परंतु बॅट्समन मात्र येत आहेत जातात. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू 1 धावेसाठीच खेळला जातोय. जाणून बुजून मारलेला मात्र यावेळेस आपण बघू शकतो फटका खाली. कारण की मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न केलाच नाही कारण की साहिल जो आहे तो चांगल्या लयमध्ये आहे आणि त्याला स्ट्राईकवर आणलं जात आहे. स्कोरबोर्ड 34 स्कोर कार्डवर आणि 3 चेंडू बाकी असतील. खरोखरच जर बघायला गेलं तर धाडसीचा निर्णय. आस्किंग रन रेटचा मात्र टेन्शन घेतला नाही कारण की सेकंड इनिंगला उतरल्यावर कधी कधी जेव्हा स्कोरबोर्डला जास्त धावा लागल्या जातात तेव्हा आस्किंग रन रेटचा दबाव असतो. तो दबाव मात्र घेतलाच नाही त्यामुळे पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फुलटा चेंडू आहे. ऑन साईडला फटका मात्र सजावला असेल तो यावेळेस गोलंदाजीच्या डोक्यावरून. आणि इकडे काय करताय चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपण बघू शकतात. क्षेत्ररक्षण करताना मिस्टर निशांत चुरी यावेळेस चारित्र्याकडून झाली होती चुकी क्षेत्ररक्षण करताना परंतु निशांत चुरी बॅकअप करताना चेंडू अडवते. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36 25 धावा मात्र चुपून काढल्या जात आहेत. आपण बघू शकता बॅट्समन साहिल एकटाच बॅट्समन आहे जो मात्र उभा राहतोय आणि धावा देखील बनवतोय. फटका स्विंग केलाय सरळ बॅटने मात्र यावेळेस आपण पुन्हा एकदा खेळताना दिसतोय. चारित्र्य आहे. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण होते. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 38 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील काय कमालीचं मात्र यावेळेस परफॉर्मन्स साहिल कडून. मी म्हणेन की कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा बनवल्या 4 ओव्हर उभा राहिला. या मॅचमध्ये देखील धावा बनवतोय 4 ओव्हर उभा राहतोय. ही मात्र एक चांगली उपलब्धी आहे आणि मी म्हणेल की एक चांगले संकेत गोल्डन पासष्ट संघासाठी येत्या काळामध्ये एक चांगला बॅट्समन एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस एज आणि इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत असताना शॉर्ट थर्डमॅन कडून 1 धाव पूर्ण आणि काय होते खराब थ्रो होत असताना यावेळेस 2 धाव पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 40 धावा ह्या धावफलकावर 4 विकेटच्या नुकसानात. आता 41चं आव्हान असेल इकडे मात्र दहिसर संघाला. डीजे
थँक्यू मास्टर. बॅट्समन स्ट्राईकला निशांत चुरी आणि नो स्ट्राईकला बॅट्समन हर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि साहिल यावेळेस आपण बघू शकतात पहिल्याच चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस कमालीचा मात्र स्ट्रोक लगावला निशाने. मिसफिल्डिंग दोन आपण बघू शकता क्षेत्ररक्षक ज्यांच्याकडून मिसफिल्डिंग झाली. पहिले चेंडूवर मात्र चौकार, त्यानंतर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर. 10.25 सरासरी मेंटेन करायची मॅच जिंकण्यासाठी. आणि एक उजवा एक डावा आपल्याला पाहायला मिळते यावेळेस बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यामुळे मात्र फील्ड प्लॅन थोडे चेंज होणार. यावेळेस आपण बघू शकता 3 खेळाडू 38 बाहेर ठेवायचे आहेत. प्रत्येक विकेटवर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल करण तरेकडून. स्ट्राईकवर हर्ष. चला स्पीडअप करा, फिल्डिंग सजवून घ्या. एका फिल्डिंग सजवायला इतका वेळ करू नका. चेंडू मात्र जाऊ दिलाय, परंतु पंच स्तंभ उभे आहेत आणि सांगतात हा चांगला चेंडू आहे. खराब डिसिजन मात्र इकडे मी म्हणेल की हर्षचा, कारण की फुलटच चेंडू होता, पॉवर प्ले ऑन होता आणि चेंडूवर मात्र फटका सजवण्याचा चान्स गमावला असं म्हणायला हरकत नाही. तयार गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र फुलटच चेंडू. यावेळेस मात्र धीमर पाहायला मिळते. पंचांकडून इशारा येतोय नोचा. स्कोरबोर्ड 2 धावेने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 7 धावा धावफलकावर. 3 चेंडू फेकून झालेत. 7 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात दैसा संघाची आपण बघू शकतात यावेळेस पाहायला मिळते. फ्री हिट असेल आणि यावेळेस फ्री हिटचा चेंडू स्ट्राईकवर बॅट्समन आपण बघू शकतात राईट हँडेड, म्हणजेच निशानला संधी आहे मोठा हिट करण्याची. इथे मात्र आपण बघू शकतात एक चांगली मॅच, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आणि चेंडू जाऊ दिलाय. पंच इंटरेस्टेड आहेत. लाईन चेक केली. बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंद वहां गिरी जहां चुना कम था. आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर यावेळेस वाईट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 धावा धावफलकावर. 3 चेंडू मागे. षटक क्रमांक पहिला आहे आणि यावेळेस फ्री हिटचा चेंडू कमालीचा टाकला जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही बाकी. षटकातील मात्र आपण बघू शकतात 4 चेंडू 3 चेंडूच फेकून झालेत आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. म्हणजे बघायला गेलं तर 3 चेंडूमध्येच 8 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी खराब होत असताना पॉवर प्लेमध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. 41चं मात्र इकडे आव्हान आहे आणि 41चं आव्हान आहे. यावेळेस फटका सजवलाय. डीप मध्ये खेळाडू मात्र बघूया चांगलं चित्रक्षण आणि यावेळेस 2 पूर्ण. तिसऱ्यासाठी यावेळेस नाही आला. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतो यावेळेस 10 धावा धावफलकावर. शॉर्ट चेंडू होता, चांगला फटका निशांतचा, परंतु इकडे चांगलं चित्रक्षण रोशनचं देखील पाहायला मिळालं. 5 मध्ये 10 प्रत्येक चेंडूवर 2ची सरासरी मेंटेन केलेली आहे. येणारे मात्र अजूनही चेंडूचा विचार केला तर चेंडू असतील, शेवटचा चेंडू असेल षटकातील. पण 19 चेंडू आणि 31 धावेची गरज. चांगली सुरुवात. येस, चेंडू वाईट मात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू मागे 11 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू 19 चेंडू आणि 30 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात, चांगली टफ फाईट मॅच पाहायला मिळते. इथे मात्र कुठे ना कुठे साहिल महागडा ठरताना दिसतोय. दहिसर संघ आपण बघू शकतात. विपक्ष गोल्डन पास्तळ. आता मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. 18 चेंडू आणि 30 धावेची गरज. कमॉन डीजे.
येतोय 4 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 18 धावा धावपलकावर मात्र लागल्या जातं. 41चा पाठलाग करत असताना 18 स्कोर कार्डवर 1 ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चला स्पीडअप ठेवा खेळाला. गोल्डन पासवर्ड संघाला विनंती आहे. आणि इथे मात्र चौकार येतोय. रत्नेश्वर हल्ला यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. निशांतच्या बॅटमधून येतोय हा चौकार. यावेळेस कमाल मात्र यावेळेस खेळ पाहायला मिळतोय. इथे जर बघायला गेलं तर 23 धावेची गरज आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय निशान. कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टाईलिश आपण बघू शकता. स्विच हिट रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं तर 2 पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर येणारे चेंडू असतील 14 धावा बनवायचे आहेत. 21 आणि 41चा पाठलाग सुरेखरित्या होत असताना गोल्डन पासळ आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करताना. आणि बनवल्या 40 आणि 41चा आव्हान त्यामध्ये मात्र उत्तर दिलं जाते. 10 चेंडूमध्ये 20 बनवले जात आहेत. बॅटिंग चांगली होत असताना निशान यावेळेस हलक्या हाताने खेळतोय. एक धाव नक्की असेल आणि चेंडू पकडेपर्यंत मात्र इकडे कमालीचा यावेळेस 2 धावा पूर्ण करत असताना खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर बनवलं क्षेत्ररक्षकावर आणि यावेळेस मात्र जर बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक घाई करत असताना आणि त्यामध्ये फायदा होतोय. फंबल झाली. 2 धावा पूर्ण. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 22 धावा. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलवर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट आणि ह्या चांगल्या धावा पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत आणि यावेळेस फटका स्विंग केलाय. उंच गेलाय. रोशन माळी कॅच ड्रॉप. काय करतोय यार. इथे पोहोचला होता पूर्णपणे मात्र यावेळेस चेंडूवर आला होता. कॅच ड्रॉप होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा तब्बलकावर. येणारे चेंडू असतील आता मात्र 12 धावा बनवायच्या आहेत. आपण बघू शकता 17 डीजे. संदीप हा गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस फटका सजवलाय आणि काय करतो इकडे मात्र चांगली कॅचिंग. साहिल पहिले सुरुवातीला वाटलं पोहोचला नाही असेल. पोहोचला नाही. थोडा लेट झाला परंतु यावेळेस विकेट पाहायला मिळतोय. 11 मध्ये 17 धावेची गरज.
होता मात्र तो यावेळेस थेट घडतोय चित्रक्षकाला आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच करण तरेकडून विकेटसाठी आणि खरोखरच ते मात्र मोठं व्यक्तिमत्व आणि दिलखुलास आपण बघू शकतात करण तरे यावेळेस आपण बघू शकतात स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 24 आहे 11 मध्ये 17 ची गरज अवेश ऑन स्ट्राइक गोलंदाज संदीप सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू या संघातील हलक्या हाताने खेळतोय मात्र फुल टच चेंडूला यावेळेस ग्लानचा फटका चांगला आहे साहिल मात्र पाहायला मिळते 1 पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 26 धावा धावफलकावर 15 धावेची गरज चेंडू असतील 10 चेंडू 15 धावेची गरज दहा चेंडू आणि 15 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते यानंतर नेक्स्ट मॅच फायर पास तळे आणि त्यांच्या विपक्ष टीम पाहायला मिळेल कोळगाव संघाने प्रथम बॅटिंग घेतलेले यावेळेस शॉर्ट चेंडू पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल यावेळेस भावेश आपल्याला पाहायला मिळतोय ऑन फायर षटकार 6 धावा एडीजे स्कोरबोर्ड मात्र 6 ने फ्लावेल 32 स्कोर कार्डवर आता मात्र आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर 9 चेंडू आणि 9 धावेची गरज षटकार आलाय 41 धावेचा पाठलाग सुरेखरित्या मात्र झालाय गोल्डन पास तळ धावा चांगल्या होत्या बोर्डला परंतु इथे मात्र तपाचेच डिफेन्स करताना आपण बघू शकतात कुठे ना कुठे मागे राहतोय एकदा बसेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे पडेल सिंगलने पुढे जाणार 33 धावा 8 मध्ये 8 ची गरज 8 चेंडू 8 धावेची गरज आता मात्र पाहायला मिळते एक चांगली मात्र देखणी स्पर्धा आपण बघू शकतात फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2023 वर्ष 31वा आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच या वर्षी तर कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पायावर चेंडू आदळतोय इथे मात्र अपील आणि लेट टू बी लेट पण ॲक्युरेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस LBW निशान यावेळेस पकडला जातोय यावेळेस विकेट आणि करण तरेला पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतील 100 रुपये कॅश प्राइज संदीपला मिळेल करण तरेकडून विकेटसाठी एडीजे षटक क्रमांक आपण बघू शकतात यावेळेस शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि चारित्र्याकडे बीट होतोय 6 मध्ये 8 ची गरज डीजे चला टीममेट जरा छोटी करा आणि विनंती असेल गोलंदाजाला बोलवा गोलंदाजी मार्कवर चेंडू असतील 6 धावा बनवायच्या आहेत 8 मध्ये 8 ची गरज असताना मात्र 6 मध्ये 8 आता मात्र पाहायला मिळते यस आपण बघू शकतात जर मॅच इथे गोल्डन पास्टर संघाला विन करून दिली गोलंदाजाने तर करण तरेकडून मात्र पारितोषिक आहे तब्बल 500 रुपयाचं यावेळेस आपण बघू शकतात पारितोषिक देण्यात येईल कॅश प्राइज आणि इथे बघूया विकेटला 100 रुपये आहेत आणि मॅच जर विन करून दिली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल
6 मध्ये 8 ची गरज आहे आणि गोलंदाज आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा खेळाला. गोल्डन पासवर्ड संघाला विनंती आहे. 6 गेंदे 8 रन 8 रन 6 गेंदे. दीपेश नजर आएंगे गेंदबाजी मार्क पर आणि आपण बघू शकतात सुपर देखणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 6 मध्ये 8 ची गरज. भावेश त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय परंतु बघूया कशा रीतीने मात्र यावेळेस अप्रोच असेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. शॉर्ट चेंडू मात्र थोडा लो राहिला. यावेळेस एक धाव पूर्ण होणार. चारित्र्य ऑन स्ट्राईक. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू येईपर्यंत बॅट फिरवली आणि पुढच्या टोकाला मात्र चेंडू लागतोय. थोडा अगोदरच बॅट फिरवली आणि त्यामुळे मात्र सिंगल. 5 मध्ये 7. गोल्डन पासळ की दैसर कोण जाणार पुढे बघूया. लगेचच फायर पासळ संघाने देखील तयार. मैदानाचा ताबा घ्या मॅच संपल्यावर. 5 चेंडू आणि आपण बघू शकता 7 धावेची गरज आहे. गोल्डन पास्तळ यावेळेस डिफेन्स करताना गोलंदाज दीपेश हलक्या हाताने खेळला जातो. यावेळेस मात्र आपण बघू शकतात कानमंत्र दिला होता चरित्र्याला भविष्यने आणि यावेळेस सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. अशा वेळेस टेन्शन खूप असतो. बॅट्समनला देखील विचार करतो. जसं रोहितजी राऊत म्हणजेच बाळू मामा यांच्याकडून देखील जर गोल्डन इथे मॅच विन करते तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. आणि 35 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र 4 मध्ये 6 ची गरज. भावेश सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय देसर संघामध्ये आणि इथे स्ट्राईकवर आहे. शॉर्ट चेंडू मात्र इकडे फटका सजवता आला नाही. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडून आणि इकडे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात स्ट्राईक घेतली जाते. यावेळेस मात्र आपण बघू शकतो भावेश स्ट्राईकवर येतोय. चेंडू असतील 3 धावा बनवायच्यात 5. विकेट येतोय डीजे. आणि आता मात्र स्ट्राईक घेतोय भावेश कारण की त्याला माहिती आहे की शेवटचे मात्र चेंडू राहिलेत. नवीन बॅट्समन मेहुल आणि चारित्र इकडे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय. 3-5. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. 2-5. कमाल गोलंदाजी मात्र होत असताना दीपेश कडून पहिल्या मॅच मध्ये खूप खराब चेंडू हाताळले होते. वाईटवर वाईट चेंडू मात्र 6 वाईट टाकले होते परंतु या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. आता मात्र मॅच ही खूप चांगल्या वळणावर आहे. गोल्डन पासळ आपण बघू शकतात. सुपर सुरेख एक देखणी मॅच आणि यस यावेळेस करण तरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि क्लीन बोल्ड. यावेळेस सुपर गोलंदाजी दीपेश काही कमाल करतोय. ओव्हर मध्ये 8 असताना यावेळेस आपण बघू शकतात 1 चेंडू 5 धावेची गरज आलेली आहे आणि कॅश प्राईज नक्कीच जर मॅच विन करून दिली तर रोहितजी राऊत आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात करण तरे यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे. रोहितजी राऊत कडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि करण तरे कडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. इथे 1 चेंडू 5 ची गरज. 8 मध्ये 8 असताना कुठे ना कुठे दैसर संघ मोठ्या हिटकडे जाताना दिसला आणि कित्येकदा पाहिलेलं आहे कित्येकदा घडलेलं आहे. जेव्हा बॉल टू रन असतात तेव्हा मात्र मोठ्या हिटकडे जाताना कित्येकदा मॅच गमावली आहे आणि इथे देखील तसंच चित्र आता पाहायला मिळते. 1 चेंडू 5 धावेची गरज. गोल्डन पास तळ आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 5 धावा. भावेश एबेस बॅक टू डगआउट्स आणि आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. स्ट्राईक वर कामेश आहे. मेहनत जी घेतली आहे मागच्या 5 चेंडू मागे आता मात्र 1 चेंडूवर त्याचं मात्र सोनं राहिलंय. आता हा चेंडू खूप महत्वाचा आहे. बघूया 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. दीपेश इथे पाहायला मिळतोय. बघूया मॅचचा हिरो मात्र ठरतोय का कामेश इथे मॅचचा हिरो ठरेल जो स्ट्राईक वर आहे. 1 मध्ये 5.
पाहूया षटकार लगावाच लागेल कंपल्सरी चेस आहे शेवटचा चेंडू आणि चेंडू निघून नक्की जाईल मला तर वाटते चौकारासाठी नाही यावेळेस मात्र चेंडू अडवला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण परंतु गोल्डन पास्थळ मात्र इकडे विन होताना अभिनंदन गोल्डन पास्थळ संघाचं